आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करते। आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत। सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी स्वागत करते। आदरणीय विक्रम खेलबुडेजी अध्यक्ष या नात्याने त्यांचं देखील स्वागत करते। आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेतेगण या ठिकाणी आहेत। आदरणीय अमर पाटीलजी आहेत, भारतदादा जाधव आहेत, अजय दासरीजी आहेत, हेमगड्डीजी आहेत, चेतन नरोटेजी, अनंतकुमार पवारजी, अशोक देवकतेजी, आमचे तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळीजी, राजेश पवारजी, भारत जाधवजी, उपस्थित सर्वच महाविकास आघाडीचे या ठिकाणी घटक उपस्थित आहेत। त्यांचं देखील मी या पत्रकार परिषदेत स्वागत करते। प्रशांत साळेजी मंगळवेढ्याचे देखील तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपला फारसा वेळ घेणार नाही। काही ठराविक 4-5 मुद्दे आहेत। पहिले प्रथम तर आम्ही येणाऱ्या 1 तारखेला मंगळवारी आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काढत आहोत। या फसव्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही। मागच्या 3 वर्षात ह्या सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला, पण अस्तित्वात ह्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही। आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते, आता वरून देत आहेत। ही एक प्रकारची ब्राईब झाली आणि महिला खूप हुशार आहेत, त्यांना माहिती आहे। मागच्या इलेक्शनमध्ये पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं। खरं तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या देशातलं अतिशय एक टर्निंग पॉइंट गेम चेंजर इलेक्शन होतं, कारण का लोकशाही टिकली, लोकांनी लोकशाही टिकवली, लोकांनी संविधानाचा मान ठेवला। बीजेपीने सामदाम दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान केलं आणि त्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आणि त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसले। विधानसभेची घोषणा अजून झाली नाही आहे या सरकारकडून, मुद्दामून 2 महिने पुढे ढकललं, कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी ह्या सरकारकडून सोलापुरात करण्यात आली, एअरपोर्टचं उद्घाटन। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोलापुरात आपल्या समोर मी एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचा इतिहास त्या ठिकाणी मांडला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे, किती मोठी विमानं या ठिकाणी लँड झाली आहेत, कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना विमानं लँड झालेत, असताना लँड झाले। तो अडथळा काढल्यावर पण या ठिकाणी पंतप्रधानांचं स्वतः, आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते एमरर विमानातून येतात। जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस होता 75वा, तेव्हा आम्ही 29 विमानं या ठिकाणी लँड केलेली। प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं। स्वतः गृहमंत्री असताना त्यांचं फॅल्कन किंवा एमरर जे ATR एवढं असतं, आपल्या इथे ATR पण लँड होत होते। विमानतळ सोलापुरात आधीपासून आहे। तुम्ही किती फसवणार आहात सोलापूरकरांना? आम्ही विमानतळ नाही, आम्ही विमान सेवेची मागणी करतोय। विमान सेवाचा नामोनिशान नाहीये तुमच्या एअरपोर्टमध्ये। एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्लीत 2 मिनिटाचं। अहो तुम्ही अजून किती फसवणार आहात? एअरपोर्ट आमचं आहे, आमची रनवेची स्ट्रिप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली, लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं, आणि आज तुम्ही लोकांना सांगताय की एअरपोर्टचं उद्घाटन होत आहे। म्हणजे नेमकं काय चाललंय तुमचं? आणि ते पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं उद्घाटन करताय। विमान सेवा कधी सुरू करणार? आणि मग मागचे 3 वर्ष काय करत होता तुम्ही? तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का? जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याचंच पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करतायत, किती आपल्या जनतेला फसवतायत। ह्या फसव्या सरकारची आपल्याला रणनीती कळते। या ठिकाणी संक्षिप्त मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण का वेळ जाईल,
पण सगळं या ठिकाणी लिहिलंय की किंगफिशर रेड कसं 2009ला सुरू होतं, टेक ऑफ लँडिंग व्हायचे, त्यानंतर 75व्या वाढ एमरर आणि फॅल्कन आपण लँड केले, डीजीसीएने कितींदा परमिशन दिली लँडिंगसाठी, आणि विनोदाचा भाग म्हणजे परवाचं उद्घाटन संध्याकाळी 7 वाजता होतं. आपल्या इथे नाईट लँडिंग पण नाही आणि उद्घाटन तुम्ही 7 वाजता संध्याकाळी घेता, म्हणजे किती चेष्टा ही. शेवटी लोकांचा तुम्ही धज्जा उडवताय आणि लोकांना तुम्ही फसवताय. आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोललो, ते अधिकारी म्हणाले मॅडम अजूनही एअरलाईन एअर सेवा विमान सेवा कधी सुरू होणार आहे अजूनही आम्हाला त्याचा आतापत्ता नाही आहे, कोणाशीही बोलणं झालं नाही आहे, ना स्टार अलायन्सशी झालंय ना इंडिगोशी झालंय, कोणत्याही छोट्या जे ATR सर्व्हिसेस असतात त्यांच्याशी बोलणं झालं नाही आहे. त्या उलट आमचं बोलणं सुरू आहे, पण आम्ही त्याचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या समोर त्या गोष्टी आणणार नाही आहोत. पण ह्यांचं खोटं तुमच्या समोर आणणं हे गरजेचं वाटलं. विमान सेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही आहे ह्याचा कोणालाही आता पत्ता नाहीये, हे मी क्लिअरली रेकॉर्डवर आणू इच्छित आहे. जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत IT कंपनी असेल, कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाही आहेत. तुमची फक्त मोठ्या प्रमाणात हे सरकार केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे. दुसरे महत्त्वाचे जे शेतकऱ्यांचे मुद्दे ज्याच्यामुळे आम्ही मोर्चा काढणार आहोत, शेतीमालाला हमी भाव अजून मिळत नाहीये या सरकाराकडून, पंचनामे झाले अतिवृष्टीचे अजूनही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाहीये, तूर असेल उडीद असेल त्याची नोंद पण नाहीये, मंगळवेढा तालुका डावळण्यात आलाय, काही पिकांपासून त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नाहीये, रेशन दुकानात धान्य मिळत नाहीये, रेशन दुकानात मी तुमच्या समोर काही शॉकिंग गोष्टी मांडू शकते. आम्ही ह्या दर्जाच्या तांदूळ त्या रेशन दुकानामध्ये परवा आंधेगाव अक्कलकोटला देण्यात आला, प्लास्टिक आहे, मी तो स्वतः चावून बघितला आणि तो शिजवल्यावर असा दिसतो. मी तुम्हाला सॅम्पलसाठी ते तुम्हाला सर्क्युलेट करते. रेशन दुकानात लोकांची नावं कट झाली आहेत, माल मिळत नाहीये, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत 10 पट वाढ झालाय. ही अतिशय शॉकिंग गोष्ट या सरकारने केली आहे. पण लाडकी बहिणीमुळे ही दरवाढ जी आहे, ही जो वाढ आहे पाणीपट्टी वाढ ती कमी करा तुम्ही, शेतकरी सगळे खुश होतील, पण ते पण अजून त्या ठिकाणी करण्यात आलं नाहीये. त्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. शेतीचे जे अवजार आहेत GST 18% अजूनही आहे आणि 18% 18,000 रुपये वर्षाला घेतात आणि दुसरीकडे 6,000 रुपये देण्याचं ढोंग हे सरकार करत आहे. परवा 7.5 HPचं वीज बिल माफ करण्यात आलं, पण मोस्टली सगळ्या शेतकऱ्यांकडे 7.5च्या वर HP आहे, तर त्याचं वीज बिल तुम्ही कधी माफ करणार आहात हा आमचा प्रश्न आहे. त्यानंतर मंगळवेढ्याचा 24 गावाचा पाण्याचा प्रश्न अजून त्या ठिकाणी सोडवला नाहीये. MSPचा सर्वात महत्वाचा प्रश्न, जोपर्यंत हे सरकार MSP फिक्स करत नाही तोपर्यंत आज दरवाढ असेल, सोयाबीन तेलाच्या संदर्भात असेल, अनेक पिकांच्या संदर्भात असेल, दरवाढ होते, प्रोडक्शन एवढा असून दरवाढ होते. सर्वात जो चेष्टेचा भाग करू का काय, नफेखोरांना फायदा होईल असं हे सरकार काम करत आहे. सर्वात मोठा त्यांचा जो नफेखोर आहे तो श्री गौतम अदानी आहेत आणि त्यांना फायदा होईल अशा प्रकारचं ते कारभार करत आहेत. एजंटना मदत होण्यासाठी, शेतकऱ्यांचे हाल होण्यासाठी हे सरकार या प्रकारे नियोजन पण नाही, नियोजनच नाही आहे, पण स्ट्रॅटेजी करत आहे. कॅनलमध्ये त्या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी अजून सोडण्यात आलं नाहीये. सोलापूर शहरात अजूनही पाणी 5-6 दिवसाआड येतं. ह्या वर्षी पाऊस चांगला झालाय, प्रोडक्शन पिकांचं चांगलं झालंय, पण त्यांना MSP फिक्स नसल्या झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल त्या ठिकाणी होत आहेत. घरकुल योजनेसाठी कोणत्याही गावात गावठाण जमीन नाही आहे, म्हणून ही जी प्राईम मिनिस्टर आवास योजना आहे ती बोगस आहे. ही फक्त ऑन पेपर आहे, अस्तित्वात कुठेही घरकुल योजना ही अंमलात आणली नाही आहे, कारण का कोणत्याही गावांमध्ये गावठाण जमीन राहिली नाही आहे. आमचा अनेक दिवसापासून कलेक्टरना आग्रह आहे की गायरान तुम्ही गावठाणमध्ये कन्वर्ट करा, पण त्याबद्दल पण अजूनही आम्हाला वेळ दिली नाही आहे आणि ती प्रक्रिया सुरू नसल्या केल्यामुळे अनेक शेतकरी, अनेक गावकरी ह्या योजनेपासून
वंचित आहे. ओला दुष्काळ जाहीर करा अशी आमची मागणी आहे, ते पण अजून करण्यात आलं नाहीये. अनेक गावात ग्रामसेवक आणि कोतवाल नियुक्ती झाली नाहीये. अडिशनल चार्ज सगळ्या ठिकाणी गेलाय. MSEB एका वायरमॅनकडे 3-3, 4-4 चार्ज असतात आणि तो वायरमॅन लोकांचे फोन पण उचलत नाही. डीपी तुम्हाला माहिती आहे, परवाच्या जिल्हा नियोजन मध्ये अडिशनल पैसे देऊन डीपी ठिकठिकाणी लावण्याचा आदेश दिले होते. अजूनही प्रत्येक गावात जे अडिशनल डीपी पाहिजेत ते मिळाले नाही आहेत. वायरमॅन नसल्या कारण शेतकऱ्यांना त्यांचा जीव धोक्यात घालून डीपी दुरुस्तीचे कामं करावे लागतात. बऱ्याच ठिकाणी डीपी सगळे उघडे पडले. तुम्हाला माहिती आहे, काही दिवसापूर्वी डीपीची लाईव्ह वायर तळ्यात पडून जवळजवळ 24 मशीनचा त्या ठिकाणी दुखापत झालेला. आता माणसांचं होईल का अशी वाट बघायला लावतायत का काय. MSEB कडून खूप आरेरावीचं त्या ठिकाणी व्यवहार चाललाय. बऱ्याच ठिकाणी लाईट लोड शेडिंग. परवा मोहोळमधून मला सतत फोन येत होते, मोहोळ तालुका, की फक्त 2 तास लाईट होते, 3 तास लाईट होते. आम्हाला 24 तास महाराष्ट्राच्या गावांमध्ये लाईट पाहिजे आणि तुम्ही आज 2 तास पण देऊ शकत नाही, ह्याचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतोय. नदीला पाणी सोडल्यानंतर वीज पुरवठा पूर्ण वेळ असायला पाहिजे. जलजीवन योजनेच्या माध्यमातून सगळी कामं अपूर्ण त्या ठिकाणी लागले. दुधाला दर मिळाला नाहीये. शेतकऱ्यांनी आवाज केल्यावर कांद्याची जी निर्यात होती ती उठवली. रेशन धारकांचे बंद पाडलेत. जे दत्तक घेतलेली गावं आहेत तिकडे पण बँका अजून कर्ज देत नाही आहेत. मी हा प्रश्न संसदेत उचललेला, त्यावेळेस निर्मला सीतारामनजींनी उत्तर दिलं. त्यांना माहिती नव्हतं की बँका रेड झोन गावांना रेड झोन मध्ये टाकतात. तिथे जर 1 आणि 2 डिफॉल्टर असले तरी मुलांना, युवकांना कर्ज मिळत नाहीयेत. गावातले रस्ते, तुम्ही मोठे मोठे हायवे बनवता पण गावातले रस्ते होत नाहीयेत. अधिकाऱ्याकडे गेल्यावर अधिकारी म्हणतो हा नॉन प्लॅन मध्ये, ठराविक उत्तर मिळतं हा नॉन प्लॅन मध्ये रस्ता आहे आणि म्हणून आमच्याकडे निधी नाहीये. आमची मागणी आहे की सगळे नॉन प्लॅनचे रस्ते प्लॅन मध्ये घ्या आणि ताबडतोब गावांमधले अंतर्गत रस्ते किंवा 2 गावांना अंतर्गत रस्ते जे जोडणार आहेत त्यांची कामं सुरू झाली पाहिजे. आम्ही निषेध करतो कारण का खड्ड्यांचं साम्राज्य आपल्या सोलापूर शहरात आणि गावांमध्ये झालंय. परवाच एका मुलाची अंत्ययात्रा तिथून निघत होती, तिथे पण खड्डे आहेत. अजूनही त्या गोष्टींवर सरकार लक्ष देत नाहीये. तळागाळातल्या हे सरकार नाहीये. हे सरकार आता फक्त सत्तेसाठी, स्वतःचे खिशे वाचवण्यासाठी पोकळ सरकार आहे. जसे त्यांचे पुतळे, शिवाजी महाराजांचा म्हणजे ज्यांच्या नावावर राजकारण करतात, ज्यांच्या नावावर मतं मागतात, त्या पुतळा पण तो पुतळा, त्या पुतळ्यात पण भ्रष्टाचार केला या सरकारने. या सरकारचं काय बोलायचं. एकीकडे 1 नेशन 1 इलेक्शन मागतात कारण का 5 वर्ष त्यांना मनमानी करायची आहे. त्यांना 5 वर्षातून एकदाच लोकांच्या समोर यायचं आहे, खोटी आश्वासनं द्यायची आहेत, लोकांना लाच द्यायची आहे, लाडक्या बहिणीसारख्या योजना आणायच्या आहेत. 5 वर्ष काही काम करायचं नाहीये म्हणून 1 नेशन 1 इलेक्शन ते कदाचित करत असतील. DCC बँकेकडून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे अजून कर्ज पुरवठा त्या ठिकाणी होत नाहीये. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे मुद्दे पेटलेत, मराठा, धनगर, कोळी आरक्षण, अल्पसंख्याक आरक्षण, पण सरकार ह्याकडे उगाचच लक्ष देत नाहीये. खोटं आश्वासनं देत आहेत पण सरकारचा ह्या बाबतीत कोणत्याही गोष्टीचा काही करण्याचा मानस दिसून येत नाहीये. तर अनेक मुद्द्यांवर आम्ही परवा मोर्चा त्या ठिकाणी काढत आहोत आणि प्रत्येक तालुक्यातून शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत येण्याचा. हा महाविकास आघाडीचा कदाचित इलेक्शनच्या जाहीर व्हायच्या आधीचा मोठा हा मोर्चा असणार आहे. आम्ही सगळे एकत्रित आहोत. एकत्रित या सोलापूर जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहोत आणि नक्कीच जे लोकसभेत झालं ते तुम्हाला पुन्हा एकदा होताना दिसेल. पण एक सॉलिड सेक्युलर सरकार आम्ही सोलापूरला आणि महाराष्ट्राला देऊ इच्छित आहोत आणि त्याच पद्धतीत आम्ही काम करणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत, आम्ही कामगारांसाठी आहोत, आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी आहोत, आम्ही महिलांसाठी आहोत. बदलापूरला झालेला पण निषेध करते. त्याच्या पुढे काय झालं, हायकोर्टने ताशेरे ओढले की त्याला हँडकफ नव्हते का, तो विषय वेगळा आहे, त्याबद्दल मी
परत तुमच्याशी बोलीनच, पण ह्या अनेक विषयावर आज मला तुमच्या समोर येणं गरजेचं वाटलं आणि आपण देखील मोर्चात सहभागी व्हाल अशी आशा बाळगते आणि तुमचे आभार मानते. धन्यवाद. रूट पण 4 उतारापासून सर्वजण शेतकरी व शहरातले सगळे जमणार. 4 उतारापासून आपण बाबासाहेब आंबेडकर चौक, बाबासाहेब आंबेडकर सिद्धेश्वर मंदिर, पूनम गेटला आम्ही सगळे जमणार. तिथं जाहीर सभा होणार. प्रश्न जे काही नेते मंडळी तिथं आपले आणि काही लोक बोलतील भाषणं, त्यानंतर तिथं मोर्चा समाप्त होईल आणि ठराविक 5 लोक कलेक्टर साहेबांना जाऊन भेटतील. 10,000 लोक येतील असं नियोजन चालू आहे सगळ्यांचं. काही मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता मिळेल, मात्र येणाऱ्या जानेवारीमध्ये सरकारी नोकरदारांच्या पगारी करायलाही सरकारकडे पैसा उरणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य राज ठाकरे यांनी अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलताना अनौपचारिक पद्धतीने केलेलं आहे. तथ्य वाटते का? मी जसं म्हणाली, अनेक योजना अजून प्रलंबित आहेत. PM किसान असेल केंद्र शासनाच्या आणि रमाई सारख्या योजना ज्या राज्य शासनाच्या आहेत त्याचे पैसे मिळाले नाहीये, त्याचं वितरण अजून झालं नाहीये आणि हे फक्त ह्यातच गुंतलेत. पण आमच्या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या महिलेत प्रत्येक महिलेत जिजाऊ आहे, अहिल्याबाई आहे, सावित्रीबाई आहे आणि त्या अशा फसणार नाही आहेत. त्या कदाचित घेत विनोदाचा भाग कोणीतरी म्हणाला की नवऱ्याचे पण घेतात पण त्याचं ऐकत नाहीत, तर ह्यांचं काय ऐकणार. तर लोक हुशार झालेत. मागच्या इलेक्शनमध्ये तुम्ही त्याचं एक झलक बघितली. राज ठाकरेंच्या या वक्तव्यामध्ये तथ्य वाटतं का की सरकारी नोकरदारांना पण पैसे द्यायला पैसे नाही? तेच मी म्हणाली ना, त्यांना पैसे द्या. जुनी पेन्शन अजून लागू करत नाही आहेत. सरकारी जे राबतात सरकारसाठी, त्यांचा पगार जर काढायला सरकारकडे पैसे नसतील एक्सचेकरमध्ये, ह्याच्यापेक्षा अजून लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रासाठी काय असू शकते. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर हीच लाडकी बहीण योजना अधिक सुधारित पद्धतीने पाहून 3,000 दरमहा आम्ही काँग्रेसच्या अजेंडामध्ये आणि बाकीच्या पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा महालक्ष्मी योजना आम्ही त्या ठिकाणी जाहीर केली. त्यानंतर अनेक वर्षापासून संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून जे पेन्शन मिळतं ते अगदी किरकोळ आहे, 1,500 रुपयेच मिळतं आणि ते वाढवण्याचं पण आमचा मानस आहे. आमचे जे काही डिसिजन्स असतील ते पॉलिसी डिसिजन्स असतील, म्हणजे सबसिडीजच्या माध्यमातून, योजनेच्या माध्यमातून. ही लाडकी बहीण आईन इलेक्शनच्या तोंडावर अचानक तुम्ही योजना जाहीर करता, काही पॉलिसी डिसिजन नाही, म्हणजे हे जाहीर आहे की हे तुम्ही महिलांना इलेक्शनसाठी इलेक्शन स्टॉप म्हणून. आम्ही इलेक्शन झाल्या काय करणार आहोत आणि ते येणारे 5-10 वर्ष आम्ही ती योजना राबवणार आहोत. आम्ही त्या प्रकारचे लोकांच्या समोर वचन देतो. ते प्रत्येक आमचा महाविकास आघाडीचा जो मॅनिफेस्टो असणार आहे त्याच्यात पण क्लिअर आहे. राहुलजी गांधी म्हणाले कास्ट सेन्सस झाला पाहिजे, त्याशिवाय कोणत्याही, इव्हन महिला आरक्षणचं जे बिल ह्या लोकांनी पास केलं ते फक्त नावासाठी आहे. जोपर्यंत कास्ट सेन्सस होत नाही तोपर्यंत हे काही शक्य नाही आहे. हे सरकार का कास्ट सेन्सस करत नाहीये ह्यावर आम्ही वारंवार त्यांना धारेवर पार्लमेंटमध्ये धरला आहे. निवडणूक आयोगाच्या संदर्भात काय लोकसभा निवडणुकीतील पाहिलं सोलापुरात संपूर्ण देशातच आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी पक्षपातीपणा दिसून आला, टीका पण झाली. सोलापुरात पण बघितलं आपले प्रतिस्पर्धी राम सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी जिल्हा निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवला होता, परंतु त्या अहवालाची दखल अद्याप घेतली, गुन्हाही दाखल केला नाही आणि पोलिसांच्या कारवाई प्रतिबंधक कारवाईच्या नावाखाली एकतर्फी कारवाई झालेल्या आहे. आम्ही विचारलं तर ते खाजगी बोलतात की आम्हाला समजून घ्या अधिकारी. असा आता विधानसभा निवडणुकीच्या मध्ये कार्यकाळ रोखण्यासाठी आपण काय करणार? नाही बघा, निवडणूक आयोग असेल, पोलीस असतील, विद्यापीठ असतील, ह्या सगळ्या ऑटोनॉमस एजन्सीज आहेत. पण मागच्या 10 वर्षात आपल्याला त्यांना जी स्वतंत्रता मिळायला पाहिजे त्या पद्धतीत ह्या सरकारने, हिटलरशाही सरकारने त्यांना काम करू दिलं नाही. सतत दबाव, सतत प्रेशर खाली ह्या काही, मला आरोप करायचे नाहीत पण एजन्सीजनी काम केलं. मग ईडी सर्वात
मोठं उदाहरण असेल. तर असं सगळं असताना तुम्ही बघा, लोकांनी शेवटी ही निवडणूक ताब्यात घेतली, शांततेत क्रांती घडली आणि डेमोक्रेसी, लोकशाही अजूनही आपल्या देशात जिवंतच नाही पण एवढी पॉवरफुल आहे, तगडी आहे, हे लोकांनी दाखवून दिलं. तर ह्या सगळ्या संस्थेसमोर शेवटी लोकशाहीचाच विजय होतो आणि लोकशाहीच टिकून राहणार. कितीही काही दबाव आणला तर शेवटी विजय लोकशाहीचा होणार. ह्या गोष्टीची खंत वाटते की ह्या सरकारकडे विकासाचे मुद्देच नाही आहेत. आज विकासाचे मुद्दे घेऊन ते आपल्या समोर येतच नाही आहेत, पण कुठे दबाव, कुठे पोलिसांवर दबाव, कुठे ईडी. माझ्या लोकसभेच्या वेळेस पण अनेक सोलापूरच्या नेत्यांवर ईडीची भीती दाखवली, रेडची भीती दाखवली आणि लोकांवर दबाव आणून त्यांच्याकडे खोक्याच्या आमिष दाखवून त्या ठिकाणी गेले. पण शेवटी विजय हा लोकांचा झाला. हे नेत्यांचं कदाचित इलेक्शन नव्हतं, लोकांचं इलेक्शन होतं. म्हणून कितीही त्यांनी दमदाटी केली. आणि तुम्ही बघा, ऐन इलेक्शनमध्ये आता पण कुठेतरी म्हणतात की ते नेहमी ध्रुवीकरणच्या गोष्टी करतात आपल्या देशामध्ये. पण आपलं फॅब्रिक इतकं सेक्युलर आहे की तुम्ही कितीही पेटवापेटवीचा प्रयत्न केला, हे देश कधीही तुटणार नाही. आणि अखंड भारत हे आम्ही ठेवणार आहोत. इथे कोणत्याही कोणाला कमी नेखणं, कोणाला वर नेखणं ही महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सची नीती नसणार आहे. सर्वधर्म समभाव, लोकशाही, संविधान वाचवणं, ह्यावर आम्ही हे इलेक्शन लढणार आहोत. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत. भीती, ध्रुवीकरण, दंगली पेटवणं, त्यांचे काही लोक, त्यांनी जे भाजपनी काही लोक ठेवलेत नेते मंडळी, त्यांचं काम एवढंच आहे. आज तुम्ही बघा, काही दिवसापासून महाराष्ट्राला आमच्या महाराष्ट्राला गालबोट जर पोचत असेल ह्यांच्याकडून, आमच्या महाराष्ट्राच्या एकीला जर गालबोट पोचत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आणि आम्ही अजून, तुम्ही जेवढं कराल तेवढं आम्ही अजून एकत्र येऊन, महाविकास आघाडी एकत्र येऊन ह्या महाराष्ट्राला एक सॉलिड गव्हर्नमेंट देण्याचा आम्ही डबल त्या ठिकाणी प्रयास करणार आहोत. पण कुठेतरी हे थांबायला पाहिजे. हे हेट स्पीच, हे पर्सनल अटॅक जे करतात, हे आधी असं राजकारण नव्हतं, तुम्हाला माहिती आहे. अनेक वर्षापासून एक वेगळी मैत्री असायची विरोधी पक्षामध्ये देखील. पण आज एवढ्या खालच्या पातळीला ह्यांच्यामुळे ते राजकारण आलंय. अगदी ह्यांच्या वरपासून खालपर्यंत नेते अशा प्रकारची भाषणं करतात, अशा प्रकारे लोकांमध्ये तेढ निर्माण, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ह्यांचा एकच अजेंडा आहे तो, आणि ह्याच्या विरोधात आम्ही उभे राहिलो. आणि आम्ही ह्या देशाला, ह्या लोकांचे जर तोडण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही तोडू देणार नाही. सातत्यानं एका समाजावरती विशिष्ट पद्धतीने टीका करतायत, लाखोंची मोर्चे निघतायत, कारवाईची मागणी होते, मात्र कुठल्याही पद्धतीची कारवाई सरकारकडे केली जात नाही. नाही, तेच मी म्हणाली, ह्यांचे हे काही लोक ठेवले जे असं करतात आणि त्यांचा प्लॅनच आहे आता इलेक्शनच्या तोंडावर. जसं लोकसभेच्या वेळेस पण खूप प्रयत्न झाले सोलापूरमध्ये काही ना काहीतरी पसरवण्याचा, तेढ निर्माण करण्याचा, टेन्शन निर्माण करण्याचा. ते होणारच आहे, आता तुम्ही गृहीत द्या. पण जसं मी म्हणाली, लोक आता खूप हुशार झाले आहेत आणि लोकांना विकास पाहिजे, लोकांना रस्ते पाहिजेत, पाणी पाहिजे, शेतकऱ्यांना पिकासाठी भाव पाहिजे. आता लोक खूप हुशार झालेत. ते थोडाफार प्रयत्न करतील पण लोक दाखवून देतील ह्यांना त्यांची जागा. मुख्यमंत्री म्हणल्याप्रमाणे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई होत आहे, त्यापूर्वी झालेली आहे. तुम्ही दलित ते बीजेपी संसदेत सुद्धा तुम्ही मोदी सरकार विरोधात किंवा सरकारी योजना विरोधात आवाज उठवत आहात. तुम्हाला कधी भीती वाटते? कधीच नाही. तुम्हाला असं वाटतं? आमच्याकडे काय, फॉर्च्युनेटली आमच्याकडे काय संस्था नाही, बँका नाही, कारखाने नाहीत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 3-4 वेळा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांचे सोलापुरात ठरलेले होते, मात्र ते कार्यक्रम झाले नाही. लोकसभेच्या अगदी अशा पद्धतीनं शासन आपले जर योजनेचा कार्यक्रम होता तोही झाला नाही. मुख्यमंत्र्यांना नेमकी काय भीती आहे, काय तो प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा. कदाचित आता त्यांच्यामध्ये तुम्ही बघा किती काय, म्हणजे फायनान्स मिनिस्टर कॅबिनेटमध्ये बावनकुळेजींना जागा देत नाहीत.
तर त्यांना ते बाहेर पाहिजेत का काय, त्यांच्यामध्येच ताळमेळ नाहीये. तर तो प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा. प्रणिती शिंदेची जागा मर्तीची कोण घेणार याची एक उत्सुकता आहे. एक काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ असलेला एक कार्यकर्ता ती जागा लढणार. सरकारी पक्ष सुद्धा मागतात. जागेचं वाटप आणि ह्यावर अजून ठरतंय, पण मी माझी भूमिका स्पष्ट केली. सोलापूर म्हणजे 11 विधानसभा मतदारसंघ जे आहे, काँग्रेसला किती मिळणार? कारण तुम्ही परवाच्या एका मीटिंगमध्ये जे आहे काँग्रेसच्या बैठकीमध्ये 6 जागांवर तुम्ही मागणी केली. बघा, आम्ही सगळे 3 जण, सगळे वरिष्ठ नेते एकत्र बसून व्यवस्थितरित्या काही भांडणं न होता, काही न होता, काही आर्ग्युमेंट्स न होत्या जागेच्या वाटपाबद्दल चर्चा होणार आहे. आणि त्या पद्धतीतच ह्या वाटप सगळ्यांना आमचा शेवटी विजय महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा सोलापुरात जिल्ह्यात आल्या पाहिजेत, हा आमचा ध्येय आहे. आता 11 पैकी किती टार्गेट करूया? तुम्हाला लवकरच कळेल. जिल्ह्याच्या पातळीवरती एक चांगलं झालं की शिंदे साहेब, विजयसिंग मोहिते पाटील आणि पवार साहेब हे एकत्र उद्या त्याची प्रसिद्धी घेणार आहे. परंतु तालुका पातळीवर हे जे महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ दिसत आहे, नाही, हा तुमचा गैरसमज आहे. तालुका पातळीवरच खरं तर खूप चांगल्या पद्धतीत मागचं इलेक्शन आम्ही लढलो. मी ग्राउंडला होती, मला माहिती आहे की माझ्याबरोबर किती शिवसेनेचे असतील, किती राष्ट्रवादी शरद पवार गट, किती शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट, शरद पवार साहेब गट, हे सगळे रात्रंदिवस राबलेले कार्यकर्ते आहेत. आणि शेवटी आम्ही सगळे, आमचा एकच विरोधक आहे, तो म्हणजे भाजप, महायुती. आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत, सगळे एकत्रित लढणार आहोत. आणि सगळे सोलापूरला एक स्थिर सरकार, जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील, ही काळ्या दगडावरची रेल. ताई, आपण बोलताना असं म्हणाल, आता तुम्ही ते एअरपोर्टचं व्हिजिट बघा ना, एक आमदार वेगळे जातात, 2 एकत्र जातात, पाहणी करतात. म्हणजे उद्घाटन कॅन्सल झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी ही पाहणी आधी व्हायला, आणि कसली पाहणी करताय तुम्ही, काय करताय, किती फसवताय लोकांना. तर आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि ह्याच पद्धतीत लोकांसमोर एकत्रितरित्या जाणार आहोत. जिल्ह्यात किती ठिकाणी काँग्रेस जागा मागेल? नाही, मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. बदलापूरमध्ये जे घटना घडली बॅनर लावले गेले, मुख्यमंत्री यांनी हातात पिस्तूल घेतली, त्याचे काय परिणाम होते? बघा, बदलापूरमध्ये जी घटना घडली, आता लहान मुलींना पण सोडत नाही आहे. एवढा वेळ लावला FIR लॉन्च करायला. ते जे 2 ट्रस्टी आहेत ते अजूनही फरार आहेत, त्यांना का नाही अटक होत आहे? ते बीजेपीचे कार्यकर्ते आहेत, त्यांना अजूनही अटक होत नाही. त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. एन्काउंटर करण्यात आलं का काय, हायकोर्टने ऑलरेडी ह्यावर ताशेरे ओढलेत. एक सिनियर इन्स्पेक्टर कधीही अशा केसमध्ये व्हॅनमध्ये नसतो, तो का होता? पिस्तूल लोडेड होती का लोडेड नव्हती? मग ती लोड कशी झाली किंवा अनलॉक कशी झाली? एवढं करेपर्यंत एवढ्या पोलिसांनी कसं त्याला दाबून, अनेक प्रश्न निर्माण झालेत. पण मूळ मुद्दा असा आहे की लहान मुलींवर, चिमुकल्यांवर जो अत्याचार करणारी जी विकृत मानसिकता आपल्या समाजात पोचली आहे आणि जी पसरते आहे, आणि त्याला वरती बीजेपीचे नेते सहकार्य करतायत, त्याचं समर्थन करतायत, ही आज आपल्या देशासाठी आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की अशा गोष्टींचं समर्थन होत आहे. आणि हा महाराष्ट्र हा जिजाऊचा आहे, सावित्रीबाईंचा आहे, अहिल्याबाईंचा आहे. ह्या देशात पहिल्या पंतप्रधान पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या, प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. आणि आज ह्या देशात जर असं होत असेल, आणि कलकत्त्यात जे झालं ते अतिशय, म्हणजे मानसिकता, विकृत मानसिकतेला चालना आणि समर्थन देणारं हे बीजेपी सरकार आहे. महिलांना वस्तू म्हणून दृष्टिकोन बघण्याचा जो आहे तो बीजेपी आल्यापासून जास्त वाढला आहे. मुख्यमंत्र्यांनी जे पिस्तूल हातात घेऊन बॅनर लावले, आणि असं हे सगळे गुंड प्रवृत्तीचेच आहेत ना, सगळेजण. म्हणजे आज त्यांचे जे 2-3 लोक जे बोलतात, नेते बोलतात, ते सगळे हीच प्रवृत्ती. आज महाराष्ट्रात एवढी दहशत ह्यांच्यामुळे पसरली आहे. पोलिसांना पण मला पोलिसांचं वाईट वाटतं. पोलीस वर्दीला केवढं महत्व असतं, वर्दीला एवढं महत्व असतं, आमदारापेक्षा खासदारापेक्षा त्या वर्दीला महत्वाचं असतं. पोलीस बघितलं की लोक घाबरतात. आज त्या पोलिसांना पण एवढ्या खालच्या पातळीवर ह्या सरकारने आणलं. आता मराठा आरक्षणाचा जे आहे तुमचा महाविकास आघाडीला फायदा होणार
बघा, फायदा तोटा इलेक्शनच्या पुरती नसतो. आम्ही तसा, आमचा दृष्टिकोन तसा नाही आहे. प्रत्येक समाजाला सत्तेत जे आहेत त्यांनी फायदा करून दिला पाहिजे. जे वंचित राहिले त्यांना फायदा करून देणं हा आमचा मानस आहे. आमच्या फायद्यापेक्षा त्यांचा फायदा होणं महत्वाचं आहे. झालं. थँक्यू. महाविकास आघाडीमध्ये महिला मुख्यमंत्री म्हणून चर्चा होतात. महिला मुख्यमंत्र्यांची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होते. शिवसेनेकडे रश्मी ठाकरेंचा चेहरा आहे, राष्ट्रवादीकडे सुप्रियाताईंचा चेहरा आहे. मध्यंतरी वर्षा गायकवाडांनी म्हटलं होतं की काँग्रेसकडे पण महिला मुख्यमंत्री म्हणून भरपूर चेहरे आहेत. मात्र त्यांनी थेट बोलणं टाळलं होतं. तुम्हाला काय वाटतं, कोणते आश्वासक चेहरे काँग्रेसमध्ये महिला मुख्यमंत्री म्हणून असायला हवेत किंवा आहेत? नाही, देशभरात आज तुम्ही बघा, ममता बॅनर्जी असतील, कुठे आपल्या देशात अनेक राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री जेव्हा होतात तेव्हा ती अभिमानाची गोष्ट असते, कोणत्याही पक्षाची असले तरी. 50% आरक्षण आम्ही त्यासाठीच आणलं. आज काँग्रेसने जरी आरक्षण आणलं 50%, त्याचा फायदा सर्व पक्षीय महिलांना झाला. आणि म्हणून महिला मुख्यमंत्री कोणत्याही राज्यात होत असेल, मग महाराष्ट्रात होत असेल, तर तो अभिमानास्पद गोष्ट एक महिला म्हणून मला वाटते. पण मुख्यमंत्री कोण असणार, काय असणार, तो नंतरचा भाग आहे. पहिले आम्ही महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देऊ इच्छितो आणि आम्हाला खात्री आहे की लोकसभेपेक्षा जास्त ताकदीने आम्ही उभं राहून जास्त सीट्स मिळतील. सोलापूरकडे एक चेहरा आहे की आपल्याकडे कॉन्ट्रोवर्सी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.